जय हरी. एकादश स्कंध भाग 176. आपण ऐकतो. गुरु बिन नाही दुजा आधार, गुरु बिन नाही दुजा आधार. आणि हे खरंच आहे बरं का. प्रत्येक सामान्य मनुष्याला काहीतरी आधार असल्याशिवाय तो मनुष्य निश्चिंतपणे जगूच शकत नाही. माणूस दृश्य वस्तूचा आधार धरतो. प्रत्येक दृश्य वस्तू अपूर्ण असल्यानं तिचा आधार सर्व काली, सर्व स्थळी, सर्व प्रसंगात उपयोगी पडत नाही. आधार असा पाहिजे की त्याला दुसऱ्या कशाचा आधारच नसावा. एक सच्चिदानंद स्वरूप परमात्माच असा सर्वांग परिपूर्ण आधार आहे. श्री सद्गुरूंचं तेच रूप असल्यानं सद्गुरूचा आधार ज्याला भाग्यानं मिळतो त्याचं जीवन निश्चिंत बनतं. श्री जनार्दन स्वामींचा असा अलौकिक आधार आपल्याला मिळाल्यामुळं भागवताचा पूर्वार्ध आपण सहज वर्णन केला असं नाथ महाराज इथे म्हणतात. आणि नाथ महाराज असं म्हणतात की ओंकाररूपी सद्गुरूला नमस्कार असो. सद्गुरू सूक्ष्म स्वरूपानं महामेरू पर्वतासारखा आहे, तसंच चैतन्य रूपानं तो अत्यंत विशाल असल्यानं सर्वांचा आधार आहे. वैकुंठ, कैलास वगैरे वगैरे हे आत्मज्ञानाची अत्यंत उंच शिखरं त्या पर्वतावर असून ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्याच्या आधारानं राहतात. हे सर्व दृश्य अदृश्य विश्व ज्याच्या आधारानं राहतं आणि हे सर्व प्राणी मात्रही त्याच्यावरच जन्मतात, जगतात आणि शेवटी मरतात. देव, दैत्य, लहान, थोर, सौम्य, क्रूर अशी नाना प्रकारची भूतं धारण केली तरी त्याचं स्वरूप निर्विकारच राहतं. त्या पर्वतावर विवेकाची शेती आहे, औषधींचा मोठा साठा आहे, चिदरत्नांच्या खाणी आहेत आणि ज्ञानगंगेचे झरे रात्रंदिवस वाहत आहेत. खाणीतील एक रत्न हाती लागलं तर सामान्य मनुष्य मोठा श्रीमंत होतो. एक औषधी सेवन केली तर अजरामर होतो. देव आणि माणसं या पर्वतावर विश्रांती घेतात. इतकंच नाही तर सर्व जीवांचे तो माहेर आहे. भजनाचं क्षेत्र तोच, आश्रमांचा आश्रम तोच, क्रियाकर्मांचं नैष्कर्म्य तोच, आत्मदर्शनाच्या गोडीचीही गोडी तोच. कठीणपणाशिवाय सर्वांचा आधार असणारा हा सद्गुरू साधकांचं समाधान असल्यानं त्याच्या योगानं साधकांचा संसार सुखमय होऊन जातो. शिष्यांना आत्मानंद देणारा आणि मुमुक्षूंना साधनात स्थिर करणारा असा सद्गुरू रूप जनार्दन स्वामी प्रसन्न झाल्यामुळं एकादश स्कंधाचा पूर्वार्ध मोठ्या आनंदानं कविता रूपानं मी वर्णन केला असं नाथ महाराज म्हणतात. आपणही आपल्या सद्गुरूंचे असेच आभार मानायला पाहिजे, कारण आमच्याही श्रवणामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. 15 अध्याय त्यांनी आमच्याकडून करवून घेतले. आपण त्यांच्याच कृपेमुळे, त्यांच्याच आशीर्वादामुळे ऐकू शकलो, श्रवण भक्ती करू शकलो. आणि हा पक्का विश्वास, ही खात्री आहे की भागवत हे आमच्या अंगात मुरवायचं असेल, आमच्या आचरणात आणायचं असेल तर त्यांची नामस्मरण भक्ती जर आपण सातत्याने सद्गुरूंनी दिलेल्या गुरुमंत्राची केली तर हेच सद्गुरू आमच्या आचरणात सुद्धा भागवत नक्कीच आणून देणार आहेत. आता यामध्ये पुढे असं सांगतात की विराट स्वरूप पुरुषोत्तमापासून 4 वर्ण निर्माण झाले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत सत्वगुण. आता इथे जातीचा नाही बरं का, गुणांचा आहे. यानंतर मानवी जीवनात जे अत्यंत पवित्र, दिव्य आणि अतींद्रिय असल्यानं चिरंजीव असतं त्याची उपासना करणं हे ब्राह्मणाचं लक्षण होय. सत्वप्रधान रजोगुण हे क्षत्रियाचं लक्षण होय. या जगातीलच का होईना जे अत्यंत विशाल, सार्वजनिक, निस्वार्थी आणि उपयोगाचं असतं त्याच्या संस्थापनेसाठी झगडा करणं हे क्षत्रियाचं काम असतं. रजप्रधान तमोगुण हे वैश्याचं लक्षण असल्यामुळं वैश्यवर्णाचा माणूस संपत्ती, ऐश्वर्य, दानधर्म, मोठेपणा या सगळ्या गोष्टी हे म्हणजे व्यापारी वृत्तीचा प्रतिनिधी असतो.
तमोगुणाचं प्राबल्य हे क्षुद्राचं लक्षण असल्यामुळं त्याची शक्ती, बुद्धी, युक्ती अगदी बेताची असतात. म्हणून शेती, पशुपालन, गोरक्षण, हलके सलके धंदे करून तो जगतो. माणूस आता या गोष्टींचं काहीच राहिलेलं नाही आहे. आता समाज व्यवस्था बदलली, समाज रचना बदलली, मानसिकता बदलली, आचरण बदललं, विचार बदलले आणि जीवनशैली बदलली. त्यामुळे हे सगळं काय हे पूर्वीचं आहे. आणि म्हणून जो मनुष्य अशुद्ध आहे, विकाराधीन आहे, चोर आहे आणि नास्तिक आहे तो अतिशूद्र समजावा, असं नाथांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. या उलट अहिंसा, सत्य, अक्रोध, लोभहीनता आणि सर्व भूतांवर प्रेम हे गुण सर्व वर्णातील माणसांना आवश्यक आहेत. सांगण्याचा मुद्दा असा की पूर्वकर्मानुसार मनुष्य 4 वर्णांपैकी एखाद्या वर्णाचे गुण म्हणजे अनुवंशिकता घेऊन जन्माला येतो. अर्थात माणूस म्हणून तो कमी किंवा जास्त नाही. जे गुण आपल्याला मिळाले त्यांचा उपयोग करून आत्मज्ञानाच्या मार्गावर वाटचाल करणं हे समाजातील प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे, असा मोठा उदार दृष्टिकोन नाथांनी ठेवलेला आहे. आणि पुढे पुढे सगळ्यांचे एक एक गुण पण सांगितले त्यांनी, की आता ब्राह्मणाचे गुण, मग यामध्ये जातीवाचक नाही आहे, हे गुणवाचक आहे. शम, पहिला गुण आहे शम, म्हणजे वैराग्याच्या सामर्थ्यानं आणि गुरुवचनाच्या विश्वासानं मनाच्या वृत्ती यावरून त्याला आत्मस्वरूपात तल्लीन करणं. ब्राह्मणाच्या स्वभावामध्ये हा गुण स्वभाव सिद्ध असतो. त्यानंतरचा गुण आधी झाला शम, आता दम. विषयाचा जोर झाल्यानं कर्मेंद्रिय सैरावैरा भडकतात. शास्त्रनियमांनी त्यांचं बंड मोडून देहाच्या निर्वाहापुरता त्यांना आहार देणं. शम हा राजा तर दम त्याची प्रजा होय. यानंतरचा ब्राह्मणाचा गुण आहे तप. लोभी निरंतर द्रव्य चिंतन करतो किंवा तरुण प्रिया प्रेमळ पतीचं चिंतन करते. त्याचप्रमाणे मनानं निरंतर आत्मस्वरूपाचा विचार करत राहणं. शमानं ज्ञानेंद्रिय शांत होतात. शम दम साधून वेदोक्त कर्म करणं हे विशेष होय. परंतु हे प्रारब्धानुसार घडत असल्यानं हृदयामध्ये भगवंताचं निरंतर चिंतन करणं हेच सर्व तपांमध्ये श्रेष्ठ तप होय. यानंतरचा ब्राह्मणाचा गुण पवित्रता. अंतःकरणामध्ये ज्ञानाचा निश्चय होऊन ते निर्मल होणं आणि देहानं वेदोक्त आचार पाळणं म्हणजे पवित्रता. यानंतरचा ब्राह्मणाचा गुण संतोष. आत्तापर्यंत आपण बघितलं शम, दम, तप, पवित्रता आणि आता संतोष. भगवंताच्या भक्तीनं अंतःकरणात स्वाभाविक सुख प्राप्त झाल्यानं विद्यमान परिस्थितीमध्ये समाधान टिकणं हे. आता काय होतं की कधी कधी कुठे कुठे आपली चूकही नसते, गुन्हा नसतो. भगवंताचं सुख उदय पावलं की मग लाभ हानी, यश अपयश, थंडी ऊन, संपत्ती विपत्ती हे जे सगळे द्वंद्व आहेत ना, या द्वंद्वांनी मन डळमळत नाही. त्या द्वंद्वामध्ये भगवंतच आहे ही भावना होते आणि त्यामुळे प्रपंचातील दुःख मावळून जातात. त्याला म्हणतात तितिक्षा. यानंतर शांती. अंतःकरणात आत्मज्ञान उदय पावल्यामुळे तिथे कामक्रोधांचं ठाणं उठून जातं. म्हणजे काम आणि क्रोध हे तिथे येतच नाहीत. शांत मनुष्याचा कुणी अपराध केला तरी त्याला काही असं विरुद्ध असं काहीच वाटत नाही. उलट नवल असं वाटतं की तो अपकार्यावरही उपकारच करतो. नंतर आर्जव. लबाडाशी लबाडीनंच वागावं असं शिकवलं तरी मनामध्ये कुटीलपणा न येणं. यानंतर देवाची भक्ती. दृश्य वस्तूंचा स्वार्थ सोडून भगवंतावर निजभावानं प्रेम करणं. ज्याप्रमाणे सर्व पिकांना पृथ्वीचा आधार असतो त्याचप्रमाणे या सर्व गुणांना भक्तीचा आधार असतो. साधूमध्ये प्रगट होणाऱ्या सर्व सद्गुणांची जन्मभूमी एक भक्ती मात्रच आहे.
जीवाभावानं भक्ती करणाऱ्यावर भगवंत देखील मनापासून प्रेम करतो आणि त्याच्या अधीन राहतो. निस्सीम भाविकपणाची अवस्था, याचंच नाव भक्ती. यानंतर दया. दयेमध्ये काय सांगतात नाथ महाराज? कुणी दीन दृष्टीस पडला की त्याच्या सहाय्याकरता तत्काळ उठणं. दयावंत पुरुषाला दुसऱ्याचं यत्किंचित दुःख सहन होत नाही. आपलं आणि परक किंवा स्वजाती आणि परजाती हा विचार करण्या इतका धीर त्याला नसतो. दयाळू मनुष्य जगात धन्य होय. त्यानं भगवंताला विकत घेतलेलं असतं. भगवंत त्याच्या अधीन झालेला असतो. दयाशील माणसावर येणाऱ्या प्रसंगांमध्ये भगवंत जातीनं मदत करतो, म्हणजे स्वतः तिथं उपस्थित राहतो आणि त्याचं जे काय संकट असेल त्यातून त्याला बाजूला काढतो. यानंतरचा गुण सांगितला तो म्हणजे सत्य. यामध्ये नाथ महाराज सांगतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये भगवंताचा विसर न पडणं. अशा माणसाला सगळीकडे एकच सत्य दिसल्यानं त्याची वाणी आणि दृष्टी भगवंतानं भरून जाते. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.